श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या रविवारी असणार आहे 19 एप्रिल, वार आहे रविवार आणि या दिवशी आली आहे 2026मधील अक्षय तृतीया तिथी. तर अक्षय तृतीयेचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप आहे आणि ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अक्षय तृतीया हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त असून 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला गेला आहे. या दिवशी आपण कोणतंही पूजा पाठ किंवा सेवा करू, उपाय करू तर त्याचं अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असतं. असा हा अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जात असतो. हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. त्यासोबतच आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा हा दिवस समर्पित केला जात असतो. आणि अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, आपण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी 1 रुपयांच्या नाण्याचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण या रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल, घराची भरभराट होईल. तर अक्षय तृतीया जी आहे तर ती 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला गेला असल्यामुळं या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता हे कार्य सुरू करू शकतो. या दिवशी सोन्याची खरेदी, चांदीची खरेदी, त्यासोबतच नवीन घर, नवीन वाहन याची देखील खरेदी केली जात असते. तर हा उपाय कसा करायचा आहे, 1 रुपयाच्या नाण्यांचं तुम्हाला काय करायचं आहे याचीच संपूर्ण माहिती, म्हणजे हा उपाय कसा करायचा, आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 1 रुपयांचं एक नाणं. आता तुमच्याकडे सोन्याचा सिक्का असेल किंवा चांदीचा सिक्का असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि हे दोन्ही नसतील तर मग साधं 1 रुपयाचं नाणं जरी आपण घेतलं तरीही चालणार आहे. आता हे नाणं घेतल्यानंतरनं या नाण्यावरती आपल्याला गंगाजलानं अभिषेक करून घ्यायचा आहे. गंगाजल नसेल आपल्याकडे तर अगदी स्वच्छ पाण्यानं जरी अभिषेक केला तरीही चालणार आहे. आता त्यानंतर आपल्याला घराची जी पूर्व बाजू आहे, पूर्व जी दिशा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटाभोवती छानशी अशी रांगोळी काढायची आहे. आता बघा, रांगोळी काढण्या अगोदर ती जागा स्वच्छ पुसून घ्या, रांगोळी काढा, त्याच्यावरती पाट ठेवा. त्यानंतरनं लाल रंगाचं कापड त्याच्यावरती अंथरा किंवा पिवळ्या रंगाचं अंथरून घ्या. तर हा उपाय आपण धनप्राप्तीसाठी करणार आहोत. माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी करत आहोत. त्यामुळं त्यावरती बघा, आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे 1 रुपयाचं नाणं आपण ठेवून द्यायचं आहे. आता नाणं ठेवल्यानंतरनं बघा, त्यावरती आपल्याला चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत. 1 रुपयाच्या नाण्यावरती आपल्याला 4 ते 5 अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतरनं बघा, आपल्याला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते या नाण्यावरती ठेवून द्यायचे आहेत. आता बघा, नाणं जोपर्यंत झाकून जात नाही तोपर्यंत आपल्याला ते तांदूळ त्याच्या नाण्यावरती सोडायचे आहेत. आता बघा, हे नाणं तांदळामध्ये संपूर्णपणे झाकून जाईल इतपत तांदूळ आपल्याला त्या नाण्यावरती 1 रुपयाच्या अर्पण करायचे आहेत. त्यानंतरनं बघा, त्या तांदळाच्या राशीवरती म्हणजे 1 रुपयाचं नाणं, तांदूळ आणि त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घालून त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतरनं त्या दिव्यामध्ये बघा, फुलासहित ज्या अखंड लवंगा असतात तर त्या अखंड लवंगा 2 अशा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तांदळाच्या राशीवरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, प्रज्वलित केल्यानंतरनं त्या वरती जो दिवा ठेवलेला आहे आपण तर त्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करायचं आहे. बघा,
तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे, पितरांची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू यांची सुद्धा अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. आता बघा, माता लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करायचं आणि त्यानंतरनं माझ्या घरात अखंड वास करा. माझ्या घरामध्ये आलेली जी लक्ष्मी आहे, अस्थिर लक्ष्मी जी आहे, तर ती स्थिर राहू द्या. माझ्या घराची रात्रंदिवस प्रगती होऊ द्यात, भरभराट होऊ द्यात, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतरनं तुम्हाला असाच एक सेम दिवा म्हणजेच शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा मुख्य दरवाजाबाहेर देखील प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. त्यासोबतच बघा, तुळशीजवळ देखील तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला बघा, माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आता बघा, हा दिवा जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी या दिव्यामधील लवंग आणि जी वात आहे तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. त्यासोबतच बघा, आपण जे प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत, 1 रुपयाचं नाणं आहे, तर त्या तांदळामधील 11 किंवा 21 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. त्यासोबतच हे 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं छोटंसं कापड घ्या आणि त्याच्यामध्ये हे नाणं आणि 11 किंवा 21 अखंड तांदूळ ठेवून याची पोटली जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे. पोटलीला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. आणि राहिलेले जे तांदूळ आहेत तर ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. यामुळं बघा, हा जर उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येत असतो आणि हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर याचं अक्षय फळ आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळणार असतं आणि मिळणार आहे. त्यामुळं बघा, आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो, आता बघा, कष्ट आणि मेहनत हे तर सर्वांनाच करावं लागतं, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळण्यासाठीच आपल्याला हे जे छोटे मोठे उपाय असतात तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे असतात. आणि अशा काही खास तिथींना जर आपण असे उपाय केले तर आपल्या नशिबाचा नक्कीच भाग्योदय होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होत असते. आणि अक्षय तृतीयेचा दिवस किती महत्त्वाचा आणि शुभ आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. यामुळं अक्षय धनप्राप्ती होण्यासाठी तुम्ही हा 1 रुपयाच्या नाण्यांचा हा प्रभावी उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करा. याचा 100% फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.